आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। गिरीस्थान नगर विकास आघाडी विजयी होणारच, पालकमंत्री शंभूराजे देसाई। साहेब तर आपल्या पाठीशी, शिंदे साहेब तर आपल्या पाठीशी आहेतच, पण पालकमंत्री म्हणून केव्हाही कधीही या महाबळेश्वरच्या कसल्याही कामासाठी केव्हाही मला हाक मारा, वेळ प्रसंगी तुम्ही सांगाल त्यावेळी तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा शब्द आजच्या या नगर विकास खात्याकडनं असेल, माझ्या पर्यटन विभागाकडनं असेल, जिल्हा नियोजनमधनं असेल, नगर उद्यानमधनं असेल, नाविन्यपूर्ण योजना, ज्या ज्या योजना आमच्या हातामध्ये त्या त्या योजनांचं महाबळेश्वरचा विकास करणं आणि महाबळेश्वर एक चांगलं दर्जाचं, अतिउच्च दर्जाचं पर्यटन स्थळ निर्माण करणं हा सुद्धा आपला एक अजेंडा आता खूप मार्गी लावलं। कुमारचं तर पाठपुरावा विकासाच्या कामांसाठी सतत असतो। जिल्हा नियोजन मंत्री आता सुद्धा तुम्हाला आचारसंहितेच्या आधी सगळ्या तुम्ही कुठलं काम सांगितलं मी केलं नाही। तुम्हाला शिंदे साहेबांचं माझं विजन आहे, येणाऱ्या 5 वर्षात जागतिक पर्यटकाच्या नकाशावर महाबळेश्वरला आपल्याला या ठिकाणी वेण्णा लेकच्या परिसरामध्ये आमच्या काही बांधावरची स्टॉल पिढ्या फार जुने होते। फॉरेस्ट विभागाने आडमुठी भूमिका घेतली त्यावेळी, आणि ती आडमुठी भूमिका घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केला, अगदी निर्णयापर्यंत आम्ही आलो। मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, थांबवलं गेलं आणि पुन्हा म्हणले आता निवडणुका झाल्यावर दुर्दैवानं म्हणजे होत आलेला मार्ग प्रश्न सुटला होता, पण त्या काळामध्ये आता मला काय बोलायचं नाही जास्त, मी थांबवला का थांबवला, पण त्याही लोकांना मी सांगितले, 2 वेळा त्यांनी बैठक घेतली आणि पर्यायी जागा देऊन त्यांच्या सुद्धा उदरनिर्वाहाचं पहिल्यासारखं जसं ज्या परिसरामध्ये त्यांना स्टॉल होते त्याच परिसरामध्ये, ठीक आहे की फॉरेनची अडचण असेल पण आमची नगरपालिकेची जागा असेल, शासकीय जागा असेल, कुठली जागा आमची असेल त्या जागेमध्ये जरूर आपण या लोकांचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचं पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी शब्द दिला। मध्यंतरी एकनाथ उंबळेंनी कोणत्या मुलांचा विषय तो माझ्याकडे आला, ठीक आहे म्हणलं त्यांचं काय कसं करता येईल आपण करू, त्यालाही त्यातलं ते मार्ग काढू, नगरपालिकेच्या आस्थापनेवर नाही घेता आलं तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेऊ, पण शेवटी इतके वर्ष जर ती मुलं तिथं काम करतायत तर त्या मुलांचाही प्रश्न या ठिकाणी आपल्याला आले। हे उदाहरणं मी 2-3 का सांगितली की ज्या ज्या प्रश्नांवरती लोक माझ्याकडे आले त्यावेळी लोकांच्या बाजूला हा पालकमंत्री उभा राहिला। पालकमंत्री महाबळेश्वर मध्ये ज्यावेळी लोक माझ्याकडे प्रश्न मांडतात, प्रश्न सांगतात, तेव्हा त्या विकासाच्या मुद्द्यावरती लोकांना कशी मदत होईल, लोकांचे प्रश्न कसे सुटतील या मुद्द्यावरती मी निश्चितपणाने या ठिकाणी भूमिका माझी घेतली। आदरणीय शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं या महाबळेश्वरला निधीची उपलब्धता अतिशय सढळ हाताने सुरू झालेली। मी ठामपणाने सांगतो, माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत, आम्ही जे काही निर्णय घेतले त्या निर्णयांच्या नुसारच या महाबळेश्वर शहराला 100 कोटी रुपयांचा विकासाचा आराखडा साहेब आजपर्यंत इतिहासात कोणी बनवण्याचे डेअरिंग केलं नव्हतं, परंतु गेल्या पंचवार्षिकमध्ये आम्ही ते डेअरिंग केलं आणि त्या 100 कोटी पैकी 51 कोटी रुपये त्या ठिकाणी महाबळेश्वर नगरपालिकेला प्राप्त झाले आणि त्याची कामं आता सध्या सुरू आहे। बाजारपेठ सुशोभीकरण करणं साहेब हा त्यातलाच एक भाग होता, परंतु बाजारपेठ सुशोभीकरण करत असताना त्या ठिकाणी त्या व्यापारी पेठेची दोन्ही बाजूची दुकानं जी आहेत ती 4-4 फूट त्यांच्या जमिनी अधिग्रहण होत होत्या। येणाऱ्या काही काळामध्ये जर ते अधिग्रहण झालं असतं तर बरेचसे व्यापारी त्या ठिकाणी अडचणीमध्ये आले असते, त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी बुडाला असता। ही बाब जेव्हा सगळीकडे जाऊन त्यांनी चर्चा केल्या, कोणीही त्यांना रिस्पॉन्स केला नाही, त्यांना रिस्पॉन्ड केलं नाही आणि त्या ठिकाणी जेव्हा सगळं व्यापारी मंडळ हे आमच्याकडे आलं, साहेब मी रात्री 2:30 वाजता वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदे साहेबांना भेटलो आणि तेव्हा साहेबांना मी पटवून सांगितलं की साहेब हा निर्णय जो आहे हा आपल्याला आणि या गावाला अडचणीचा ठरू शकेल, व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, बऱ्याच लोकांचे धंदे त्या ठिकाणी बुडतील। असं असताना देखील 2:30 वाजता, रात्री 2:30 वाजता सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी पालकमंत्री साहेबांना फोन केला, त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी फोन केला आणि सांगितलं की हा निर्णय जो आहे हा स्थगित करा। त्याच्यानंतर पालकमंत्री साहेबांनी त्यांच्या स्तरावर बैठका घेऊन हाही निर्णय जनतेच्या बाजूने होऊन घेऊन जनतेचं गारानं ऐकून त्या ठिकाणी तो निर्णय केला आणि ते 4 फूट जे आहेत हे 100% आपण आपल्या माध्यमातून वाचवण्याचा यशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।